For arranging or organizing this beautiful program for us. And today, Guru Purnima, okay? And from you, it is a big gift for us everyone. And the plant, okay? So I would like to tell you in Marathi the importance of plant. Okay, instead of giving bouquet, instead of giving flowers, if you give such kind of gifts, it's really helpful, right? Nowadays we are saying that we are facing problems, globalization, etc. Okay, so you are the students who is really beautiful, humble, and very sincere. And last batch, okay, some students they attended and they helped me a lot. They cooperated me. I also learned so many things from them. So I think that yes, they are my mentors. Right? No, sir. Okay, and really they are great heroes in my life. And you also, you also really gurus. And really I am so happy with this gift. In Marathi I would like to tell you that की plant, झाडच का जाऊ. की आपण सगळे तरुण आहोत. या तरुण या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. तर, ऋ आणि न. त्या ह्याच्यामध्ये बघायचं या तरुण या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. जर तुम्ही या तरुण मधील न हा शब्द काढला तर 2 काय होतात अक्षर राहतात. त्याचा अर्थ होतोय तरु. तरु म्हणजे झाड. आता झाडाचं महत्त्व अनन्य साधारण आहे आपल्या जीवनामध्ये. झाड आपण वाढवतो ते मोठं होतं, फळं देतं, सावली देतं. तसंच आपलं काहीच आहे आपल्या कुटुंबामध्ये. आपले आई वडील आपल्याला काय करतात, लहानाचे मोठे करतात. आपण त्यांच्या शेतातून काय करायचं, तरु व्हायचं आहे. आणि आपल्या देशातून त्यांना काय करायचं, आपली गोड फळे द्यायची आहे. हे झालं तरु मध्ये. दुसरं आहे त. हा त हे अक्षर काढलं तर काय राहतं, ऋण. म्हणजे ऋण म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके, आपण या पृथ्वी तलावरती जन्म घेतलेला आहे. आपल्या आई वडिलांनी आपला जन्म दिला. आपल्या आई वडील प्रथम गुरु आहे. दुसरे गुरु आपले शिक्षक आहेत, बरोबर. तर त्यांचं ऋण आहे आपण. जरी आपल्या कात्रीचे काय म्हणतो आपण हे केले, चप्पल केले, त्याला दिले तर त्याला अशी शोभा येणार नाही, असं ऋण फिरता टिकणार नाही. ते ऋण या ऋणातून आपण उतराई होण्यासाठी पुढे आपण काय करायचं, आपल्याकडून प्रयत्न करायचे आहे. या जगात असे बरेचसे लोक आहेत. आय डोंट थिंक सो दॅट की मिडल क्लास, फोर्थ क्लास अँड अपर क्लास हे फक्त आपण केलेलं आहे. आपण सगळे काय आहे, ह्युमन बीइंग्स आहोत. त्यामुळे हे ऋण आहे. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे काय, त्यातला ऋ हा अक्षर काढलं तर काय राहतं, तर हा अनावश्यक भाग आहे शेतीमध्ये. आपल्यातली जे काही तव आहे, जो अंधार आहे, आपल्यातले जे काही विकार आहेत ते दूर करण्याचं काम आपले काय करतात, गुरु करतात. तर हे आज मला करू दिलं. याच्यातून मला हाच फक्त तुम्हाला संदेश द्यायचा होता. मी अतिशय आनंदी आहे. मला खूप आनंद होतोय की तुमच्यासारखी विद्यार्थी आज इथं आहेत आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा करत आहे. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. तुम्हाला दैनिकामध्ये यश लाभो, चांगलं आरोग्य लाभो. आणि तुम्ही सुद्धा असं म्हटलं पाहिजे की जग कळदोर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. इथं आलेलं आहे एक मकसद आहे की आपले जे ध्येय आहे ते पूर्ण करा आणि शिका, शिकत राहा, रोजगार शिकवा. थँक्यू सो मच. माँ, तू ही मेरा पहला शब्द, तू ही मेरी पहली पूजा. तेरी गोद में मेरी वो शांति जो दुनिया की किसी किताब में नहीं होता. मेरी उंगली पकड़कर चलना सीखा, गिरकर उठना और मुस्कुराना सीखा. जब शब्द नहीं थे होता तब भी तूने मेरा मन पढ़ना सीखा. तूने सिखाया क्या सही क्या गलत. तेरे संस्कारों ने मुझे इंसान बनाया. गुरु पूर्णिमा पर सबसे पहले तुझे नमन, जिसने माँ बनकर जीवन में हर पाठ बनाया. तेरे आंचल की छाँव में बचपन खिलखिलाया. तेरी धमकी से हर डर भी सो गया. तेरी नजरों में जो दुआ था उसने हर तूफान को मुझसे पहले ही रोक दिया. तेरे बिना ना कोई किताब पूरी, ना कोई राह मुकम्मल लगती है. दुनिया के हर गुरु का आदर है, पर तू ही वो है जिसने सिखाया कैसे जीना है.
हर एक लोरी एक मंत्र जैसी, तेरा हर स्पर्श मुझ में आत्मा जैसा था। तेरी हर बात, हर सीख मुझे आज भी जिंदगी के मोड़ पर संभाल दिया। इस पूरी पूर्णिमा पर सिर्फ एक ही नाम सबसे ऊपर है, माँ, मेरी पहली सच्ची और सबसे प्यारी गुरु माँ। मला सांगायचं असं आहे की मी इथं यायच्या आधी मला काहीच इंग्लिश येत नव्हतं। जेव्हा मी शून्य होतो, जेव्हा मी आलो पहिली बॅच मी सतीश सरांची केली, त्यावेळी मला थोडं का मिळालं पण इंग्लिश शिकलो। सेकंडला काय मी आलो नाही सचिन सरांच्या बॅचला, कारण मला काढली झालेली। आणि थर्ड आपला बॅच मी अजिंक्य सरांची काढलोय। इथं तर खूप हाय लेवल असं पूर्ण असं दंगामस्ती पूर्ण फनीमध्ये ते शिकवतात आपल्याला। म्हणजे असं पूर्ण एक अनुभव जेव्हापासून मी आलोय त्यावेळीपासून खूप मला चांगला अनुभव आला आणि चांगलं मी इंग्लिश बोलू शकलो इथून। थोडं का मी पण शिकलोय, शून्यातून 10% तरी आलोय। आणि तसं आपले सनी सर कधीतरी येतात, सनी सरांना तिथं बघितल्यावर आपण सनी सर आल्या